दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा। नमस्कार मंडळी, मी पूजा साळुंके भागवत पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते। तर मंडळी, आपण खूप सुंदर असं तुळजापूरचं दर्शन घेतलं आणि त्यानंतर आपण गेलो अक्कलकोटला। तिथे सुद्धा स्वामींच्या मठात जाऊन खूप छान असं दर्शन घेतलं। मी आशा करते की तुम्ही त्या दोन्ही व्हिडिओ नक्की पाहिल्या असतील आणि जर नसतील पाहिल्या तर लवकर जाऊन माझ्या चॅनलवर बघा। तर मंडळी, अक्कलकोट स्वामींच्या मठाचं दर्शन घेऊन झाल्यावर आपण आता निघालेलो आहोत नरसोबाच्या वाडीला आणि हे डिस्टन्स आहे 239 किलोमीटर, म्हणजेच जवळजवळ 4 तास। खूप असा लांबचा प्रवास आपला चालू आहे, पण आपल्यासोबत ह्या दोन छोट्या असल्यामुळे तो प्रवास काहीच वाटत नाहीये, खूप मजेशीर वाटतोय। तर मग चला आपण निघूया आता नरसोबाच्या वाडीला। नरसोबाची वाडी किंवा नरसिंहवाडी हे कृष्णा पंचगंगेच्या नयनरम्य तीरावर असलेले तीर्थस्थळ दत्तभक्तांसाठी दत्तप्रभूंची राजधानी म्हणून ओळखली जाते। मी माझ्या पादुका इथे सोडत आहे। जिथे माझ्या पादुकांची पूजा केली जाते तिथे मी नेहमी उपस्थित राहीन। पादुकांचे पूजन करून ज्या काही प्रार्थना करायच्या आहेत त्या पूर्ण केल्या जातील। श्री नरसिंह सरस्वती असे म्हणाले होते आणि म्हणूनच इथे भक्तांची खूप गर्दी असते। श्री नरसिंह सरस्वती स्वामी दत्तदेवांचे मंदिर महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यातील नरसिंहवाडी येथे आहे, जे सांगलीपासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे। ती नरसोबाची वाडी किंवा नरसिंहवाडी म्हणून प्रसिद्ध आहे। श्री नरसिंह सरस्वती औदुंबर वृक्षांनी भरलेल्या या भागात 12 वर्षे राहिले आणि त्यांनी या प्रदेशाची भरभराट केली। श्री नरसिंह सरस्वती औदुंबर येथे चातुर्मास संपवून प्रवास करत असताना या ठिकाणी पोहोचले। कृष्णा आणि पंचगंगा यांचा संगम आणि औदुंबर वृक्षाचे घनदाट जंगलामुळे या ठिकाणी नैसर्गिक सौंदर्य आणि स्फूर्तिदायक दृश्य आहे। स्वामींनी स्थापन केलेल्या पादुका त्या मंदिरात आहेत। जेव्हा लोक निराशेत होते तेव्हा श्री नरसिंह सरस्वतींनी धार्मिक आणि आध्यात्मिक पुनर्जागरण घडवून आणले आणि त्यांचे मनोबल पुनर्संचरित केले। हा इथे वास आला बघा पेड्यांचा, इथे घेऊन जाऊया। हे जरा मला जास्त हे वाटतं। हा छोटे स्वीट मार्ट आहेत, बापरे। हा पुढे असेल। मंडळी, जर का तुम्ही माझ्या चॅनलवर प्रथमच आला असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायलाही विसरू नका, जेणेकरून मी कोणतीही व्हिडिओ टाकेन ते तुमच्यापर्यंत प्रथम पोहोचेल आणि तुम्हाला ती बघता येईल। मीठ पकडून चलो बस बस आम्ही आलो तिथं म्हणजे इथपर्यंत पाहिजे होते।
नरसोबाच्या वाडीचे हे काही जुने फोटो आहेत जे तुम्हाला मी दाखवत आहे। पादुका अभिषेक, श्री क्षेत्र नरसिंहवाडीचे जुने छायाचित्र। उपासक तेथे बसतात आणि पादुका मंदिरात गाभारात पूजा करतात। गाभाराचा दरवाजा अगदी लहान आहे। ज्या भक्त मंडपात पादुका ठेवल्या आहेत त्यांच्या मुख भागावर चांदीच्या धातूचे अस्तर आहे। मध्यभागी गणेशपट्टी आहे आणि बाजूला मोर, जय विजय प्रतिमा आणि वरच्या बाजूला नरसिंह सरस्वतीची प्रतिमा चांदीच्या धातूच्या आवरणाने कोरलेली आहे। मुख्य उपासक येथे बसून पूजा विधी करतात। जेव्हा पण आपण कोणत्याही तीर्थक्षेत्राला भेट देतो तेव्हा एक वेगळीच भावना आपल्या मनात जागृत होते आणि खूप प्रसन्न असं वाटतं। बंद केला। खूप सुंदर असे पादुकांचे दर्शन झाले। अक्कलकोटवरून निघालो ते थेट आलो नरसोबाच्या वाडीला। दर्शन घेऊन झालं, आता थोडं पोटापाण्याचं बघूया। आधी आमच्या 2 पिल्लांना भरवून मग आम्ही नरसोबाच्या वाडीच्या बाहेर येऊन एक छान असं हॉटेल बघितलं आणि जेवायला गेलो। तिथे आम्ही मस्तपैकी व्हेज थाळी मागवली। काजू मसाला, बैंगन मसाला, वाह, चव तर अप्रतिम होती। इथून आम्ही निघालो कोल्हापूरला। तर मंडळी आम्ही इथे कोल्हापूरमध्ये आलेलो आहोत आणि नानाची टांग। तर मंडळी मी कोल्हापुरात आलेली आहे। आम्ही 6:30च्याच दरम्यान कोल्हापुरात आलो आणि आम्हाला खूप सुंदर हॉटेल मिळाले आहे ज्याचं नाव आहे शिव कमल यात्री निवास आणि खूप सुंदर अशा रूम आहेत इथे आणि आम्ही इथे आज स्टे करणार आहोत। आणि आता आमचं सगळं फ्रेश होऊन झालेलं आहे आणि आम्ही कोल्हापूरमध्ये म्हणजे जे मंदिर आहे तिथे आम्ही जरा फिरायला जात आहोत कारण सकाळी फ्रेश आंघोळ करून आम्ही दर्शनाला जाणार आहोत। म्हणून आज आता आमच्याकडे वेळ आहे तर आम्ही कोल्हापूर थोडं फिरून घेत आहोत। कोल्हापूर हे भारतीय हस्तकलेच्या चामड्याच्या चप्पल, कोल्हापुरी चप्पल आणि कोल्हापुरी साज नावाच्या खास प्रकारच्या नेकलेससाठी प्रसिद्ध आहे। कोल्हापूरचे जुने नाव काय आहे तर कोल्हापूरचे प्राचीन नाव कुंतल होते। कोल्हापूरचे सुप्रसिद्ध खाद्यपदार्थ म्हणजे मिसळ, भेळ, नॉनव्हेज, खास करून तांबडा आणि पांढरा रस्सा यासाठी कोल्हापूर प्रसिद्ध आहे। कोल्हापूरमध्ये येऊन जर तुम्ही तांबडा आणि पांढरा रस्सा खाल्ला नसेल तर याचा अर्थ तुम्ही कोल्हापूरमध्ये गेलाच नाही किंवा कोल्हापूरचा खरा स्वाद घेतलाच नाही। आणि मी नंतर सर्च करणार। काहीच नाही दिसत आहे। तर इथे आम्ही मस्तपैकी चपलांच्या दुकानात गेलो। तिथे आम्ही थोडी शॉपिंग सुद्धा केली आणि हे सगळं झाल्यावर आम्ही गेलो इथल्या खूप छान अशा हॉटेलमध्ये। तिथे आम्ही मस्तपैकी नॉनव्हेज फूड ऑर्डर केलं आणि पोटभर जेवलो आणि निघालो ज्या हॉटेलला।
धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय। अशा छान छान व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही व्हिडिओ लाईक करा आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। धन्यवाद। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा, बाय बाय।